चला इकडे लक्ष द्या. स्टँडर्ड 7 चं डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शन मधला प्रॅक्टिस सेट कोणता बघणार आपण 38. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं ते आहे फ्यू वर्कर आणि त्यांना किती दिवस लागणार आहे 12 डेज लागणार आहेत एक शेत बीडिंग करण्यासाठी म्हणजे निंदणी करण्यासाठी. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक, तर 6 वर्करला किती डेज लागतील. आणि हाऊ वुड 15 टेक, तर 15 वर्करला म्हणजे सॉरी 15 डेज किती वर्कर 15 डेज मध्ये कंप्लीट करतील असं त्यांना विचारायचंय. त्यांनी विचारलेले तर 5 वर्करला किती डेज लागतील. इथं नंबर ऑफ वर्कर आहे 12 डेज. 5 वर्करला किती डेज लागत आहे 12 डेज. तर त्यांनी विचारलं हाऊ मेनी डेज वुड 6 वर्करला, तर आता 6 वर्करला किती डेज लागतील 7. इथं नंबर ऑफ वर्कर काय होत आहे इन्क्रीज होत आहे, तर इथं नंबर ऑफ डेज काय होतील डिक्रीज होतील. इथं जर इन्क्रीज होत नंबर ऑफ वर्कर काय होतं इथं इन्क्रीज, तर इथं नंबर ऑफ डेज काय होतील नेहमी डिक्रीज, कारण हे कशाचं आहे इनवर्स प्रोपोर्शनचं एक्झाम्पल आहे. मग आता इथं नंबर ऑफ वर्कर इथं किती आहे 5 12. मग आता इथं किती आहे 5 मल्टिप्लाय बाय किती झाले 12, कारण 5 वर्करांना किती दिवस लागतात 12 डेज लागतात. तर 6 वर्करला किती डेज लागतील दिलंय का आपल्याकडे 6 मल्टिप्लाय बाय काय आहे x. मग आता इथे काय झालं 6x 6x इज इक्वल टू 12 5 जा 90 सॉरी 12 5 जा 60. आता हा x आहे हा इकडे मल्टिप्लायला आहे 6 इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइड. मग x इज इक्वल टू 60 डिवाइड बाय x, सॉरी 60 डिवाइड बाय 6 10. 6 1 जा 6 6 10 जा 60. मग x ची व्हॅल्यू काय आली 10. मग आता किती डेज लागलेत आपल्याला इथं 10 डेज आहेत का. इथं नंबर ऑफ डेज डिक्रीज झाले. 5 वर्करला 12 डेज तर 6 वर्करला आपल्याला दिलेले आहेत का डेज नाही, ते आपल्याला काढायचे. मग 5 वर्करला 12 डेज, मग 5 मल्टिप्लाय बाय 12 6 मल्टिप्लाय बाय काय x, कारण जे डेज आपल्याला दिलेले नाही ते काय आपण x कन्सिडर केले. इथे काय आलं x, मग इथे किती झाले 6x 6x मल्टिप्लाय बाय 60. x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 60 डिवाइड बाय 6. 60 ला 6 ने डिवाइड केला आन्सर काय आला आपलं 10. म्हणून किती डेज लागतील नंबर ऑफ 6 वर्करला किती डेज लागतील 10 डेज. आता केस फर्स्ट मध्ये आपण बघितलं की 5 वर्करला 12 डेज लागले आणि 6 वर्करला 10 डेज लागले. तर आपल्याला सेकंड केस मध्ये त्यांनी काय विचारलंय 15 ला डेज आहे तर किती लागेल. आता इथं काय 5 वर्कर 12 डेज, तर इथं काय आपल्याला वर्कर दिलेले का नाही, ते काय x कन्सिडर करायचे आणि हे 15. मग काय येईल 5 मल्टिप्लाय बाय 12 इथं काय 15 x इज इक्वल टू 12 5 जा 60 60 अपॉन 15 15 वन जा 15 15 4 जा 16. x इज इक्वल टू किती आलं 4. मग 4 वर्करला किती डेज लागतील 15 डेज. मग नंबर ऑफ वर्कर किती रिक्वायर्ड आहे 4. समजलं एक्झाम्पल 5 मल्टिप्लाय बाय, कारण 5 मल्टिप्लाय बाय 5 वर्करला 12 डेज, तर 15 डेजला डेज असतील तर किती वर्कर लागतील. तर 5 मल्टिप्लाय बाय 12 मग 15 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 60 डिवाइड बाय 50. किती आला आन्सर 4. म्हणजे 4 वर्कर तिथे रिक्वायर राहतील. आता सेकंड एक्झाम्पल आहे मोहन राव took 10 days to finish a book reading to 40 पेज. मोहन रावला 40 पेज वाचायला मोहन राव काय करतो 10 दिवसामध्ये एक बुक संपवतो. किती 40 पेजेसची. मग आता एव्हरी डे हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड, म्हणजे प्रत्येक दिवशी तो किती पेजेस रीड करत असेल इन टू फिनिश इन 8 डेज, म्हणजे त्याला आता किती दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे 8 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. पहिले किती करत होता तो 10 दिवसामध्ये 40 पेजेस कंप्लीट करत होता. आता त्याला किती दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे 8 डेज मध्ये. मग इथं काय आहे नंबर ऑफ डेज काय होत आहे डिक्रीज होत आहे. काय होत आहे नंबर ऑफ डेज डिक्रीज आहे. इथे किती होत आहे 10 डेज आहे. इथं काय आहे किती आहे 8 डेज आहे. मग नंबर ऑफ पेजेस काय होतील त्याचे इन्क्रीज होतील. नंबर ऑफ पेजेस काय होतील नेहमी
increase. मग आता 10 days मध्ये डेज किती येतात आधी डेज किती आहे 10 आणि पेजेस किती आहे 40. आता इथे डेज किती आहे 8. पेजेस दिलेत का नाही ते आपल्याला काढायचे. मग आता इथे नंबर ऑफ डेज काय होत आहे डिक्रीज तर इथं नंबर ऑफ पेजेस काय होती इनक्रीज. समजलं. मग आता इथं काय करायचंय 10 मल्टिप्लाय बाय 40 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय x. मग इथं नको मारू नको रे दीदीला मारता का कुणी 8x इज इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय काय आहे 10. मग 40 मल्टिप्लाय बाय 10 किती होतात 400 आणि 400 काय आहे तिकडे मल्टिप्लायला इकडे आम्ही म्हणतात डिवाइड x 8 1 जा 8 8 5 जा 40 आणि हा 0 जसाचा तसा इथे x इज इक्वल टू किती आलं 50. किती डेज नंबर ऑफ पेज इनक्रीज झालेत का म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे का आहे. मग किती पेज इनक्रीज करावं लागतील त्याला दररोज किती पेज वाचावं लागतील 50 पेजेस वाचावं लागतील मोहनरावला तेव्हा तो 8 दिवसामध्ये ते बुक कंप्लीट करेल. थर्ड एक्झाम्पल आहे मॅरी सायकल ॲट 6 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग मॅरी सायकल ॲट 6 किलोमीटर पर आवर कितीने जाते ती 6 किलोमीटर पर आवर. मॅरी स्पीड काय आहे पहिले काय आहे 6 किलोमीटर पर आवर काय लिहायचं will she take the reach to her auntie's house which 12 किलोमीटर. मग ती किती 12 किलोमीटर ला जाते कुठपर्यंत शिबिर किती तास लागतात तिला 12 किलोमीटर. हे काय झालं डिस्टन्स. स्पीड काय आहे तिचा 6 किलोमीटर पर आवर आणि किती डिस्टन्सला जाते ती तिच्या आंटीच्या हाऊसला 12 किलोमीटर. 12 किलोमीटर अवे. If she cycle at a speed 4 kilometers